ताई, ह्या कंदिलाला हा रंग छान नाही दिसत आहे. गुलाबी रंग लावायचा का? प्रेमाचा. बघ ना, छान दिसेल. ठीक आहे ना, एवढं चिडून काय बघतेस? मी अगदी सहजच म्हटलं. तू म्हणत असशील तर लाल रंग लावू, युद्धाचा. गौरी, जास्त नाटकं करू नकोस हा तू. दिलंय ना ते काम, गपचूप कर. तुला सकाळी सांगितलं ना मी. कशाला परत परत खोड्या काढतेस माझ्या? एकदा सांगितलेलं कळत नाही? मग काय करू? तुझा असा रडका चेहरा बघत बसायचा का आम्ही? मी काय मुद्दाम करते का हे सगळं तुला त्रास व्हावा म्हणून? मला हवी आहेस तू ताई आधीसारखी, हसणारी, हसवणारी. आम्हाला सगळ्यांनाच तू तशी हवी आहेस, आधीची कावेरी. तुझं हसू परत हवंय ताई, म्हणून आमच्या जीवाची तगमग होतीये. हे सगळी शॉपिंग काय तात्यांनी उगाच केलीये का? आईने उगाच एवढा फराळ बनवलाय का? हा कंदील बनवताना मी तुझ्या खोड्या काढतीये का? आम्हाला आधीची कावेरी परत हवी आहे ताई, पण ती सापडतच नाहीये. आणि जर ती सापडली नाही ना, तर आमच्या दिवाळीला दिवाळीच म्हणता येणार नाही. बाय. बरोबर बोलली हो आपली गौरी. कावेरी जर आधीसारखी हसत मुख खेळणारी नाही राहिली ना, तर आपली दिवाळी दिवाळी नाही राहणार. आपल्याला परत तिला हसत मुख पाहायचं असेल तर कावेरीने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला. अहो, मी काय म्हणते, आपण तिच्या लग्नाचा विचार करूयात का? तुम्ही बोलून बघा ना एकदा तिच्याशी. कदाचित ना, नवीन आयुष्य सुरू झालं तर नव्याने जगण्याची उमेद मिळेल तिला. जगण्यासाठी, हसण्यासाठी निमित्त मिळेल हो. बघू, दिवाळी झाली की बघू. हा, काकी अजून काय हवंय का? नाही, आहे सगळं. अरे किती छान तयार झालायस, छान दिसतोयस. राजवर्धन नाही काल अजून खाली? राज झोपला असेल कदाचित अजून. काल रात्री उशिरापर्यंत जागा होता ना तो, म्हणून. अगं बाई, काल रात्री सुद्धा हा दारू प्यायला वाटतं. आहे ना हा मुलगा. आता सणासुदीचे दिवस आहे, दिवाळी आहे, तर लवकर उठावं, लवकर झोपावं. पण हा म्हणजे आकांक्षा, बस. सणासुदीच्या दिवशी जरा चांगलं बोलावं. वहिनी, अहो मी सहज काळजीपोटी बोलले. ठीक आहे, बस. तू एक काम करतोस का आदित्य? प्लीज जरा राजला उठवतेस जाऊ. हो, आलोच.
राज राज अरे लोळत काय पडलायस? उठ उठ उठ. काय झालं? काय झालं काय? अरे दिवाळी आहे आज. लोळत काय पडलायस? आणि काकीने मला तुला उठवायला सांगितलंय, घरात पूजा आहे आपल्या. उठ चल. मग मग काय, उठ आणि आवर पटकन. अरे यार आदित्य, उठ 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 उठ. काय उठ आणि उठून करू काय? हे बघ, माझा मोहित्यांशी काही संबंध नाही, ना मोहित्यांच्या घराशी ना रत्ना मला मोहित्यांशी. मग मी काय येऊ आणि येऊन करू काय? राज अरे असं का बोलतोयस तू? दिवाळी सारखा सण आहे आज घरात, सगळे आनंदात आहेत, उत्साहात आहेत. बरं बाकी कोणासाठीच नाही, काकीसाठी तरी आवरून तयार हो. अरे तिचा माझा काय संबंध आहे? मग तिच्यासाठी म्हणून मी का करू हे सगळं? बरं राहिलं, कोणासाठीच नाही, माझ्यासाठी तरी आवर. एक भाऊ म्हणून. राज किती दिवस झाले आपण भावंडांनी मिळून एकही सण नीट साजरा केला नाही. चल आज धमाल करूयात जरा. कसली धमाल? हीच जी लहानपणी करायचो आपण. मी लहानपणी फटाक्यांना घाबरून पळायचो तेव्हा सतत माझ्यासोबत असायचास. तुला आठवतंय राज, एकदा हातात फटाका फोडून दाखवताना अख्खा हात भाजला होता तुझा. आठवतंय का? तुला अजून आठवत आहे सगळं? राज आपण जसे मोठे होत गेलो ना, तशी सगळी गंमत कमी होत गेली आहे. ठीक आहे, तुझ्यासाठी म्हणून ये. तुझा मी येतो आहोत. ये लवकर आवरून. हा उठ आता लवकर. तात्या, हा हा एक्स्ट्रा हार कशासाठी? बाय. अगं नेहमी तू आपल्या जुन्या घराला तोरण बांधतेस ना, म्हणून आणलाय. सवयीने आणलाय का? कावेरी, तुझ्या आईची आठवण असलेलं घर तुझंच राहील आणि ही जबाबदारी माझी. विश्वास ठेव माझ्यावर. मी काय म्हणतो बाय, हो तर तिकडे जाऊन ये आणि हे तोरण बांध त्या घराला. अगं बरं वाटेल तुला. नको तात्या, अगं नको. जे संपलंय ते कशाला उकरून काढायचं? ते घर घेण्याचं स्वप्न बघणं मी आता सोडून दिलंय तात्या. अगं बाय, तात्या मी ठीक आहे, राहू दे. तात्या नका ना ओढू विडी. तात्या मी तुमचं सगळं ऐकते की नाही, नका ना ओढू. काय ना, जे जे चांगलं आलं ना माझ्या आयुष्यात ते ते निघून गेलं. आधी आई गेली, नंतर आईचं ते घर घेण्याचं माझं स्वप्न गेलं. जी काही 4 जीवाभावाची माणसं जोडली होती ती सुद्धा निघून गेली. आता जर माझं असं कोणी उरलं असेल ना तात्या, तर ते तुम्ही आहात. आणि तुम्ही हे असं स्वतःला त्रास करून घेतला तर कोणाकडे बघणार मी? नका ना ओढू वेडी.
राज, छान तयार होऊन आलास. किती छान आहे शर्ट. थँक्स. शर्ट नवीन आहे का? कधी घेतलास? घेतला नाहीये, कुणीतरी गिफ्ट केलं. कुणीतरी? कोणीतरी म्हणजे? हो, कुणीतरी जवळचा वाटणार आहे. पण तुला सांगणार नाहीये मी, कारण तुला सवय आहे ना माझ्या लाईफ मध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला हकलवून लावायची. बाकी डेकोरेशन छान केलंय. काका नाही केलं वाटतं. खोटी फुलं, खोटी माणसं, फुलं सुद्धा नकली वापर स्वतःसारखी. राज, आजच्या दिवशी नको ना प्लीज. वहिनी, हा बघा. हे आली नकली माणसं. वहिनी, तुम्ही म्हटलात ना तसं सानियासाठी हा दागिना घेतलाय, तिच्या आवडीचा. छान. छान आहे ना? आवडला ना तुला? हो, खूप. छान छान सेट आहे. किती ग्रॅमचा पडला सगळा? ती अहो, किती ग्रॅमचा हो? मला काय माहित. तू एक काम कर, माझ्या टेबलवर ना बिल पडले, ते आणून दाखव ना बहिणीला. अरे बिल कशाला दाखवायचं? नाही, असं कसं अगं आ! हो, हो, मी घेऊन येते वहिनी, थांबा, मी आत्ता आणते. अगं छान आहे ना डिझाईन. थँक्स. सुंदर. अगं आकांक्षा, आण लवकर. हो, आले आले. अहो, नेमकं तुम्ही कशात ठेवले ते मला सापडत नाहीये ती रिसिप्ट. सगळं कशाला घेऊन आणते? तो ग्रीन एनवलप दे त्यातला. अच्छा, हे का? मला बिल वगैरे काय दाखवतोयस? मी सहज विचारलं. बरं. छान छान छान. धर आकांक्षा, दे तिला. मी देऊ का? बर, मी देते. घे साने. काकी, तुम्ही तुमच्या हातून द्या ना मला प्लीज. बरं, वहिनी घ्या, तुम्हीच द्या. एक काम कर, जरा कुंकू घेऊन दे देवाकडनं. बरं, आणते हा.
थांब आई. हे सगळं करण्याआधी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवं. असं काय घडलं होतं की काकूंनी हे लेटर पाठवलंय? कावेरीने पत्र पाठवले मला. हे पत्र कुठे होतं? की काकी जेव्हा एनवलप घेऊन आली ना, त्यात सापडलंय मला हे लेटर. मला आता तुझ्या खोट्या माणसांना विचार, त्यांनी आतापर्यंत हे लेटर का लपवून ठेवलं होतं? लपवलं काय? लपवलं कशाला? मी नसताना ड्रायव्हरने वगैरे आणून ठेवलं असेल रूम मध्ये पत्र. ठेवतात ते बरेचदा. मी दिवाळीच्या साफसफाई आणि डेकोरेशन मध्ये बिझी होतो ना, म्हणून मला कळलं नाही. नाहीतर मी आणून दिलं असतं की पत्र. त्यात काय? नाही, थांब ना, मी तुला वाचून दाखवतो. रत्नमाला मोहिते मॅडम, आजपर्यंत माझ्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदर होता. मला वाटलं जे काही घडलं ते नियतीने घडवून आणलं असेल. कितीही झालं तरी तुम्ही मनाच्या सच्च्या आहात, मनाने चांगले आहात, माणसांची कदर करणारे आहात, माणसाचं मन जपणारे आहात. पण आज मला कळलं की तुम्ही सुद्धा इतरांसारखेच आहात. तुम्हाला सुद्धा मनाची किंमत कळली नाहीये, माणसांची किंमत कळली नाही. तुम्ही माझ्या भावनांची किंमत पैसे देऊन केली. त्यामुळे मी दुखावली गेली. आता माझ्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर क्षणात संपलाय. माझ्या मनात थोडी तरी आशा होती की मी कधीतरी शहरात येईन, तुम्हाला भेटेन. पण आज मी तुम्हाला शब्द देते, यापुढे मी परत कधीही तुमच्या दारात येणार नाही. कधीच तुमची नसलेली कावेरी. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे काय घडलं होतं की काकूंनी हे लेटर पाठवलंय. मला आत्ता कळलं पाहिजे. राज, ऍक्च्युली मी आणि सानिया कावेरीला भेटायला गुहागरला गेलो होतो. काय? हो. कशाला? राज, मी पाठवलं होतं त्याला. मला कावेरीची खूप काळजी वाटत होती. मी म्हटलं होतं आदित्यला की जाऊन जरा तिची विचारपूस कर, तिच्याशी बोल, जरा तिच्या मनातला गैरसमज दूर कर. हो राज, पण तिथे कावेरीच्या बाबांना सानियाने पैसे दिले. आदित्य,
मी त्यांना पैसे दिले कारण मला त्यांना फायनान्शियली हेल्प करायची होती म्हणून, बाकी काहीच नाही. हो सानिया, पण त्यामुळे ते दुखावले गेले ना. त्यांना असं वाटलं की आबरू नुकसानीची भरपाई म्हणून आपण त्यांना पैसे देतोय. आणि म्हणूनच त्या दिवशी तात्या चिडले होते. आणि मला माहितीये त्यामुळेच कावेरीने हे पत्र लिहिलं असणार. तुझी हिंमत कशी झाली? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईच्या आणि काकूंच्या मध्ये यायची? तुला एक मिनिट राज, हे बघ, ऐक माझं, हे बघ, मी तिला खूप बोलले, मी तिला शिक्षा सुद्धा केलीये. आज आता नको हा विषय, आपण नंतर बोलू. अरे आज लक्ष्मीपूजन, पानं वाढायला घ्यायची आहेत, असं नको करू. आजच्या दिवशी तरी आपल्या घरातल्या लक्ष्मीचा अपमान नको व्हायला. ही घरातली लक्ष्मी आहे. ही अशी असते सून, माणसं तोडणारी. हा, सॉरी टू से रत्नमाला मॅडम, तुम्ही आतापर्यंत माणसं ओळखण्यात चुकलात. पण आता माझ्या लक्षात येत आहे तुम्ही घरातील लक्ष्मी ओळखण्यातही चुकलात. कशी असते घरातली लक्ष्मी? घरातल्या माणसांचं मन जपणारी, त्यांना जपणारी, त्यांच्या सुखाचा विचार करणारी. ती कशी असू शकते लक्ष्मी? हा, या घरातली लक्ष्मी नसून सुद्धा कावेरीने ते केलं. आणि तू काय केलं? त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर केलं. हिला लक्ष्मी म्हणते, हिला हिची लक्ष्मी म्हणून पूजायची लायकी नाहीये. हिची लायकी घरातून धक्के मारून हकलवून देण्याची आहे. राज, तू काय बोलतोयस? ऐक माझा राज. काकूंचं आणि चीट्सवरचं हँडरायटिंग सेम कसं?
याचा अर्थ काकू मला बुके पाठवत होत्या. याचा अर्थ वरवर त्या माझ्याशी कितीही भांडत असल्या तरी काकू माझ्यावर प्रेम करतात. गौरे 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 हळू अगं भासतील. सावकाश गौरी ऐके पराळ. हळू ग. हो का आजी? बघ बघ गौरे, कपडे सांभाळ. काय चाललंय? सांभाळून हो ड्रेस तात्या. ड्रेस तात्या सांभाळ. मागे वा. तात्या मागे वा. तात्या पाऊस. गौरी बाय. खरं तर हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये, पण काय करू, राहवत नाही म्हणून बोलतो. मला माहिती आहे तू खूप दुखावली गेलीस, पण कसं आहे ना बाय, आपल्या आयुष्यात काही नाती असतात ना, ही कधीच आपली नसतात. म्हणजे मृगजळ कितीही मोठं असलं ना तरी ते मृगजळच, त्याच्या मागे धावायचं नसतं. आणि कसं आहे ना बाय, एखादं नातं आपल्या आयुष्यातून संपलं म्हणून आपलं आयुष्य संपत नसतं, ते सुरूच राहत. फक्त त्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं. तात्या तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? बाय, आपण तुझ्या लग्नाचा विचार करायचा का? तात्या बाय, तुझी अवस्था नाही बघवत का आम्हाला? तुझा पडलेला चेहरा नाही बघवत. खूप खूप त्रास होतो. कसं आहे ना बाय, आयुष्याची जर ही नवीन सुरुवात झाली ना तर तू हे सगळं विसरशील. जुन्या आठवणी आहेत ना, सगळ्या पुसल्या जातील आणि तू हे सगळं विसरून तुझं नवीन आयुष्य आहे ना, हे हसत खेळत पुन्हा नव्याने सुरू करशील. हॅपी दिवाळी. सॉरी, थोडा उशीर झाला. काय ना, दिवाळीची खरेदी होती ना, त्यात खूप वेळ गेला. हे काय, तुमच्या सगळ्यांचे चेहरे उतरले काय? काय झालंय काय? काय होणार आहे? नेहमी होतं तेच आहे. आजच्या दिवशी सुद्धा पूजेच्या वेळी राजवर्धनने रत्नमाला वहिनींचा अपमान केला. निदान सणासुदीला तरी आईचा मान ठेवावा, नाही का?
पण नाही. तर त्याची काय चूक? सानियाला कळायला नको? तिने गुहागरला जाऊन किती मोठा घोळ घातला. बाबा, अहो माझं इंटेन्शन वाईट नव्हतं. बच्चू मामा, अहो मी कावेरीच्या बाबांना खूप चांगल्या मनाने पैसे दिले. आता त्यांनीच त्याचा वाईट अर्थ काढला, यात माझी काय चूक आहे? ते म्हणतात ना, कोणाचं भलं करूच नये, हे खरंच आहे. आता मी आपलं चांगलं करायला गेले आणि त्यांनी चुकीचा अर्थ लावला. पण गावाकडची माणसं ती, त्यांना काय कळणार आहे? त्यांच्या बुद्धीने ते अर्थ लावणार, उगाच पराचा कावळा करणार. चॅरिटी केली आणि अंगाशी आली, असंच म्हणावं लागेल आता. आता त्यांना बोल लावून काय होणार आहे? चूक आपली आहे. अच्छा, नाही हे चांगलं आहे तुमचं. आधी सून 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 म्हणून मिरवायचं आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुनेला वाटेल तसं बोलून मोकळं व्हायचं ना. पण सानिया, तुला हा आगाऊपणा करायला सांगितलं कोणी? माझ्याशी एकदा येऊन बोलली असतीस ना. नाही, माझंच चुकलं. मी काकीचं ऐकायला हवं होतं. तुला त्या गुहागरला न्यायलाच नको होतो मी. बघा, हे असं आहे, आपण एखाद्याचं भलं करायचं आणि आपणच तोंड घशी पडायचं. बघितलं ना? अरे पण मी म्हणतो, स्वतःची अक्कल चालवायचीच कशाला? हो, पण तिने चांगल्या मनाने केलं ना सगळं. पण आता कसं आहे ना, आमचं एकदा नाव खराब झालं तर आम्ही कितीही जीवाचं रान करू दे, आमच्या सगळ्या मागच्या चुका आठवून त्या प्रत्येक गोष्टीचा खापर आमच्यावर फोडायला मोकळे सगळे. सानिया बाई, चूकच झाली तुझी. आता एक काम कर, हे दिवाळीचे मानपान सोडून दे सगळे आणि प्रत्येकाच्या पायावर नाक घास. हा, आणि माफी माग बाई सगळ्यांची. बस. बस झालं. काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? ते घरात लक्ष्मी पूजन आहे, निदान आजच्या दिवसाचं तरी मांगल्य जपा. मला आजच्या दिवशी काही वादविवाद नकोय. चला पूजेला चला. आधी लक्ष्मीचा हवा तेवढा अपमान करायचा आणि त्याच्यानंतर लक्ष्मी पूजन करायचं. काय अर्थ आहे त्याला? सानिया, मी काय सांगितलं? मला कसलेही वाद नकोयत म्हणून ना. चला या पूजेला या सगळ्या. बच्चू ये, ये सुदर्शन या. काय करतेस? दिसत नाहीये, जेवणाची ताटं पुसते. पण आपल्याकडे कढईत कोण जेवतं? छान, नवीन पद्धत आहे का कढईत जेवायची? गप्पा बसशील का आता? बरं, मुद्दा माझ्या गप्पा बसण्याचा नाहीये. तू काय बोललीस असं तात्यांना? म्हणजे तू तात्यांना असं कोणतं वचन दिलंस की तात्यांनी तुझा हा फोन परत दिलाय? तात्याने दिलाय? नाही, मी चोरून आणला. घे ग, तात्यांनीच दिलाय. वैदेहीला फोन करून शुभेच्छा देते.
हॅलो वैदेही, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही. बाकी कशी आहेस तू? कशी चालली दिवाळी? छान. बरं मला सांग, तू घरी आणि ऑफिसमध्ये पूजा केलीस का? आजच्या दिवशी सुद्धा झोपून राहिलीस? नाही, मी सकाळीच ऑफिसमध्ये गेले होते पूजा करायला आणि संध्याकाळची पूजा रातच्या घरी करणार आहे. म्हणजे मोहितांच्या घरी आहे संध्याकाळची पूजा. मोहितांच्या घरी जाणार आहेस का? हो म्हणजे काऊ, म्हणजे आपण दोघी असतो तर दोघी एकत्र गेलो असतो ना, पण आता तू नाहीयेस. खरं तर काऊ मला वाटलं होतं तू इथे असतीस तर छान तुझ्याकडनं साडी नेसवून घेतली असती, पण आता तू नाहीयेस तर मी एकटी बोर होईन ग काऊ, म्हणून जातेय. बट डोंट वरी, मी त्यांना तुझ्याकडनं शुभेच्छा देईन. हा, नाही नको, काही गरज नाहीये माझ्या वतीने कोणाला शुभेच्छा देण्याची. आणि तू माझा विषयही काढू नकोस तिकडे. माझा आणि त्यांचा संबंध राज, अरे आरतीसाठी सगळे तुझी वाट बघताय, तू निघालायस कुठे? मामा मामा मी काकूंना आणायला चाल. अचानक? अरे ती तर येणार नाही असं म्हणाली ना. हो, तरी सुद्धा मी त्यांना आणायला चाल. तुला नाही कळणार, आज मला जे कळलंय ते. मामा तुला माहितीये, मला खूप बुकेज यायचे, ग्रीटिंग्स यायची. लग्नात चिट्स थ्रू कोणीतरी माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होत. मी तुला म्हटलंही होतं, मला कळत नव्हतं की कुठली मुलगी हे सगळं करते. हीच मुलगी आहे जिला आपण कळलोय, समजतोय. हीच मुलगी कदाचित आपल्या आयुष्यभराची जोडीदार होऊ शकते. मला असं वाटायचं की ती मुलगी कदाचित वैदेही आहे, कारण तिच्याच कपाटात मला ते ग्रीटिंग सापडले होते. आणि ती मुलगी वैदेही नाहीये. मग ती मग ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या काकू आहे. का? कावेरी? हो का, आय मीन काकू. आणि मी त्यांनाच आणायला चाललोय. राज, राज कुठे निघालायस तू? बाहेर चालू. राज रे, असं नको करूस, आजच्या दिवशी तरी घरी थांब. आई, कधी कधी ना आयुष्यभर तूच सांगितलेल्या गोष्टी तूच विसरतेस. या चार भिंती, हे छप्पर, या घरातलं आलिशान फर्निचर, ह्याने घर बनत नसतं आई.
पण ह्या घरात मी आहे ना, तुझी आई. हो आहेस ना, पण तुझ्यासोबत इथे हे उलट्या काळजाची माणसं सुद्धा आहेत, ज्यांना चांगल्या मनाच्या माणसांना कसं बाजूला करायचं ते अगदी बरोबर कळत. असल्या माणसांसोबत मला दिवाळी सेलिब्रेट नाही करायची. काय करणार आहेस मग? पुन्हा पार्टीला जाणार आहेस? पुन्हा नशेमध्ये धुंद होऊन जाणार आहेस का? मी काकूंना आणायला चाल. तुला माहित नाही तू माझ्या आयुष्यातून किती महत्वाची व्यक्ती घालवलीस. नाही तुला माहित असतं तर कदाचित तू त्यांना कधीच जाऊ दिलं नसतंस. राज,